लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 1 जून सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मे महिना संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला आजच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळीच आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मे महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झालेले होते। आता तुम्हाला मे महिन्याच्या 23 हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आता खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा होत आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा केला जात असतो, परंतु लाडक्या बहिणींनो आता अख्खा मे महिना संपवून गेलेला होता, तरी पण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये म्हणजेच 30 मे किंवा 31 मेला तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नव्हते। तर त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडे पैशाची कमतरता होते। सरकारकडे पैसे नसल्यामुळे तुम्हाला हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आता याच्यापेक्षा जास्त उशीर होणार नाही, कारण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आणि अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आता सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 1 जून सोमवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाणार आहे, तर ते मे महिन्याचे 1500 ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा लाडक्या बहिणींना असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 जमवणार नाहीत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू असतील, खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल, तर त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 आता जमा केले जाणार
आहेत, परंतु ज्या लाडके बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 जमा केले जाणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की मे महिन्याच्या 23 हप्त्यासाठी ज्या प्रमुख 4 पात्रता लावलेल्या आहेत तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुम्हाला 4 पात्रता समजून जातील आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवतील. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 सोडण्यात आलेले होते. आता तुम्ही मे महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करत होता, तर अखेर तुमची मे महिन्याच्या 1500 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरासरी 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा 3700 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता. आता हा निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते आपण बघून घेऊयात. यासोबत कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे तर ती कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. त्यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे जमा केले जाणार आहेत, यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, तर अशा संपूर्ण आणि सविस्तर प्रश्नांची उत्तरे सुद्धा आता देत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबून हे पैसे आता डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, परंतु आज तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमवत असल्यामुळे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 1 जून 2026 रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचे 1500 रुपये सोडले जाणार आहेत तर ते मे महिन्याचे 1500 कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सोडले जाणार आहेत तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी ज्या 10 बँकेमध्ये 3600 कोटींचा निधी पाठवलेला आहे, म्हणजे 3700 कोटींचा निधी सोडण्यात आलेला होता. तर हा 3700 कोटींचा निधी ज्या 10 बँकेमधून सोडण्यात येत आहे तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाते या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये आहे तर त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाते या 10 बँकेपैकी नसेल तर त्यांना हे पैसे सोडले जाणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 10 बँकांची यादी आणि टोटल 12
11 जिल्ह्यांच्या यादी आता पाहत आहोत, जेणेकरून जे बहिणींचा जिल्हा असेल, बँक खातं असेल, तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते आपण पाहून घेऊयात. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. परंतु जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 4 पात्रता पाहत आहोत. आता बघा, लाडके बहिणींना या 4 पात्रतांपैकी पहिल्या 2 पात्रता या सोप्या पात्रता आहेत, परंतु तिसरी पात्रता आणि चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. या तिसऱ्या पात्रतेमध्ये आणि चौथ्या पात्रतेमध्ये प्रत्येक लाडकी बहिणी ही पात्र ठरली पाहिजे. परंतु ज्या लाडकी बहिणी तिसऱ्या पात्रतेमध्ये आणि चौथ्या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसते तर त्यांना हे पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता 4 पात्रता पाहणारच आहोत. परंतु 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्याच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या 3 कामांपैकी जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे आपली लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. आणि जे तिसरं महत्त्वाचं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपली DBT ॲक्टिव्ह आहे का हे सुद्धा तपासला गेलंच पाहिजे. तर ही झाली 3 कामे. आता आपण 4 पात्रता बघून घेऊ. आता बघा, लाडकी बहिणींना या 4 पात्रतांपैकी पहिल्या 2 पात्रता सोप्या पात्रता आहेत, परंतु तिसरी आणि चौथी पात्रता ही अत्यंत कठीण पात्रता आहे. त्यामुळे तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे सविस्तर पहा. बघा, पहिली पात्रता ही पात्रता उत्पन्नाची आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. दुसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायरधारक पेन्शनधारक नसायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्या घरामधील महिलेचे वय हे 65 वर्षांच्या पुढे नसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, परंतु पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे. तर या झाल्या पात्रता. आता या ठिकाणी लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँका सांगतो. तर बघा, सुरुवातीच्या जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे शहर, मुंबई शहर, यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, लातूर, यासोबत वरच्या साईडच्या नंदुरबार जिल्हा. तर अशा टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, पोस्ट बँक, तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च एप्रिलचे पैसे जमा झालेले आहेत. आता मे महिन्याचे पैसे लवकर